सोलापूरच्या युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये चमत्कार, आळंदीच्या रुग्णाला 7 दिवसात दिलासा। पुण्यातील नामवंत कॅन्सर हॉस्पिटलने उपचारास नकार दिलेल्या रुग्णाला सोलापूरच्या युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर येथे नैसर्गिक उपचाराने मोठा दिलासा मिळाला आहे। आळंदी येथील शुभांगी चिणके वय 32 वर्ष यांना गॅल ब्लॅडर कॅन्सरचे निदान झाले होते। पुण्यातील नामवंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तेथून पुढील उपचारास नकार देण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर येथे इलेक्ट्रोपॅथी उपचारासाठी संपर्क साधला। येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर 7 दिवस नैसर्गिक वनस्पतीजन्य इलेक्ट्रोपॅथी पद्धतीने उपचार करण्यात आले। या उपचारानंतर रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून रुग्ण आता बरा होऊन घरी परतत आहे। मला आता 70% बरं वाटत आहे। नैसर्गिक वनस्पतीच्या इलेक्ट्रोपॅथी उपचाराने मला खूप फरक पडला आहे, असे मत रुग्ण शुभांगी चिणके यांनी स्वतः व्यक्त केले। या रुग्णावर डॉक्टर संतोष राठोड आणि डॉक्टर सुनील वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेऊन उपचार केले। युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये अनेक गंभीर आणि नाकारलेल्या रुग्णांवर नैसर्गिक इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धतीने यशस्वी उपचार केले जात असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले। ताई नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शुभांगी दत्तात्रय चिणके। अच्छा, तुम्हाला ऍडमिट झाल्या किती काय वाटत होतं, कसं वाटलं तुम्ही? मला बरं, हे जेवण वगैरे जात नव्हतं, चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हते। इथं आल्यावर 70% फरक पडलेला आहे। सगळे डोळे पण पिवळे दिसत होते, पिवळे दिसत होते, कावीळ झाली होती, आता कमी झालेली आहे आणि भरपूर फरक आहे। आता तुमच्यासारख्या जे ग्रस्त रुग्ण आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताय? त्यांना इथे युवराज हॉस्पिटलमध्ये इथं येऊन ट्रीटमेंट घ्यावे असे विनंती करते। तुमचं ट्रीटमेंट खूप चांगलं होईल, इथे येऊन तुम्ही उपचार करावे ही माझी नम्र विनंती आहे। आपल्या युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये शुभांगी ताई चिनाके मला साधारणतः 8 दिवसापूर्वी भेटलेत आळंदीमध्ये। ते म्हणजे आळंदीतील जे मित्र आहेत माझे, अरुण बडगुजर यांच्या माध्यमातून, आणि मी सहज त्यांना माझ्या हॉस्पिटलची माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर त्यांनी मला तुमच्या संदर्भात माहिती सांगितली की असं असं आहे सर, तुम्ही व्हिजिट करा, त्यांना भेटा। तेव्हा तुम्ही धर्मशाळेतच होते, म्हणजे तिथल्या त्या इंद्रायणी हॉस्पिटलला जाण्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी आले होते। आणि त्यावेळेस मी पेशंट बघितला तर पेशंटची कंडिशन खरंच क्रिटिकल होती। किमो आपल्या पेशंटला सहनच झाला नसता। हे पण म्हणजे मी त्या दिवशी पण बोललोय, आज पण बोलतोय, कारण पेशंट वीक होता आपला तेव्हा। म्हणजे आणि त्यानंतर जे तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला माहिती सांगितली हॉस्पिटलची, औषधी संदर्भात पण सांगितली, आणि जेव्हा तुमचा पेशंट तुम्ही इथे आणला त्या दिवसची कंडिशन आणि आज 7 दिवसानंतरची कंडिशन कसं वाटतंय तुम्हाला? बेटर वाटलं सर, म्हणजे 70% तर हे झालंच त्यांना आता। म्हणजे खात नाही होते, खायला लागले, म्हणजे त्यांना जेवण करताना अन्नपचन होतच नाही होतं, उलटीच करत होते सारखं, पाणी पिलं तरी उलटी करत होते। आता एकदम छान वाटलं त्यांनाही आणि आम्हाला बी आनंद वाटला। तुम्ही काय संदेश देणार लोकांना इलेक्ट्रोपॅथी बद्दल? एक नंबर आहे, युवराज हॉस्पिटलला व्हिजिट देणं हे गरजेचं आहे। जे पेशंटला काही झालं असेल त्यांनी व्हिजिट देणं गरजेचं आहे युवराज हॉस्पिटलला। हा एवढा मी संदेश देऊ शकतो। धन्यवाद।